नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे आणि मी प्रत्येक विद्यार्थ्याला विनंती करतो की हा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या पालकांसोबत बघावा. ठीक आहे, कारण आज आपल्याला कॅटेगरी वाईज फीज बघायची आहे बाळांनो. ओपनला इंजिनिअरिंग करण्यासाठी किती फीज लागेल, ओपनला फार्मसी करण्यासाठी किती फीज लागेल, ओबीसी ला किती लागेल, एससी ला किती लागेल, एसटी ला किती लागेल, एनटी ला किती लागेल, या सगळ्या गोष्टींवरती आज आपल्याला बोलायचंय. ठीक आहे, काय काय फीज कन्सेशन गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं, सगळ्या गोष्टींविषयी आज आपल्याला बोलायचंय. कारण जेवढा कट ऑफ मेन फॅक्टर असतो बाळांनो, ठीक आहे, कट ऑफ तर असतोच मेन फॅक्टर, तेवढा फीज सुद्धा एक मेन फॅक्टर असतो बाळांनो. ठीक आहे, सगळ्याच विद्यार्थ्यांची किंवा सगळ्याच पालकांची तेवढी परिस्थिती नसते की ते चांगल्या इंजिनिअरिंग किंवा फार्मसी कॉलेजची फीज अफोर्ड करू शकतील. ठीक आहे, तर त्या सगळ्या गोष्टींना बघायचं आपल्याला. खरंच फीज झिरो होऊ शकते का आपली? 100% होऊ शकते बाळांनो. पूर्ण व्हिडिओला बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू. चॅनलला सबस्क्राईब करा. जोपर्यंत तुमचं एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात बाळांनो, तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नेक्स्ट टाइम जेव्हा पण मी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल बाळांनो. जेव्हा तुमचं चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन झालं तेव्हा मला अनसबस्क्राईब केलं तरी चालेल. ठीक आहे, फक्त तुमच्या फायद्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. आणि कॅप राऊंड रिलेटेड सगळ्या अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतील बाळांनो. व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा फुल होण्याआधी. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, इंजिनिअरिंग आणि फार्मसीची फीस प्रत्येक विद्यार्थ्याची वेगवेगळी असते. ओपनच्या विद्यार्थ्यांची वेगळी, ओबीसीच्या विद्यार्थ्यांची वेगळी, लेडीजची फीज वेगळी असते. ठीक आहे, एससी एसटीच्या विद्यार्थ्यांची वेगळी फीज, एनटीच्या विद्यार्थ्यांची वेगळी, ईडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांची वेगळी, एससीबीसीच्या विद्यार्थ्यांची वेगळी असते, टीएफडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांची वेगळी असते. प्रत्येक कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांची फीज वेगवेगळी असते इंजिनिअरिंग आणि फार्मसीसाठी बाळांनो. पण एक बेसिक इलिजिबिलिटी क्रायटेरिया लागतो तुम्हाला फीज कन्सेशनसाठी किंवा तुम्हाला फीज मध्ये सवलतसाठी बाळांनो. तो म्हणजे तुम्ही एकतर तुम्ही महाराष्ट्रीयन कॅन्डिडेट असले पाहिजे, किंवा तुमच्याकडे डोमिसाईल असलं पाहिजे महाराष्ट्राचं, किंवा तुम्ही टाईप ए, टाईप बी, टाईप सी, टाईप डी, टाईप ई कॅन्डिडेट मधले असले पाहिजे. तेव्हाच तुम्हाला महाराष्ट्रीयन कॅन्डिडेट कन्सिडर करून तुम्हाला फीज कन्सेशन भेटू शकतं. जर तुम्ही ओएमएस कॅन्डिडेट आहात तर तुम्हाला फीज कन्सेशन भेटणार नाही. तुम्हाला ऑल इंडिया कोटामधून ऍडमिशन घ्यावं लागेल बाळांनो, एआय कोटामधून. ठीक आहे, आता एक गोष्ट महत्वाचा डाऊट तुम्हाला येतो, सर मी महाराष्ट्रीयन कॅन्डिडेट आहे पण मी जेई थ्रू माझं ऍडमिशन जर माझं कन्फर्म झालं तर मला फीज कन्सेशन भेटेल का? 100% फीज कन्सेशन भेटेल बाळांनो तुम्हाला. ठीक आहे, किती भेटेल त्याच्याविषयी बोलूया आपण, पण 100% फीज कन्सेशन भेटेल. सर माझं स्पॉट मध्ये ऍडमिशन झालं तर मला फीज कन्सेशन भेटतं का? 100% भेटतं, स्पॉट वाल्यांना सुद्धा भेटतं. सर माझं आयएलएस मध्ये झालं तर मला भेटतं का? नाही, आयएलएस मध्ये फीज कन्सेशन नाही. सर माझं मॅनेजमेंट मध्ये झालं तर मला भेटेल का फीज कन्सेशन? नाही भेटणार. फक्त कॅप राऊंड, स्पॉट राऊंड महाराष्ट्रीयन कॅन्डिडेट असले गरजेचं आहे. ठीक आहे, आता आपण एक्झॅक्ट कॅटेगरीनुसार किती फीज लागणार आहे तुम्हाला त्याविषयी बोलूया. प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजची एक महत्वाची गोष्ट बाळांनो, यानंतरचे 20-25 जे वर्ष तुमचे असणार आहेत ना, हे 3 महिने डिसाईड करणार आहेत बाळांनो. या 3 महिने जे ऍडमिशन प्रोसेस चालणार आहे बाळांनो तुमची, ही जर व्यवस्थित केली तर तुमची नेक्स्ट 4 वर्ष डिसाईड करता येईल. 3 महिन्याची प्रोसेस आहे ना, कोणत्या कॉलेजमध्ये जाणार, ते 4 वर्ष तुम्ही कसे काढणार. ठीक आहे, आणि ते 4 वर्ष तुमचे नेक्स्ट 20 वर्ष डिसाईड करतात बाळांनो. म्हणजे हे 3 महिने इतके क्रुशियल आहेत की तुमच्या 20 वर्षाच्या लाईफ मध्ये अफेक्ट करणारे हे 3 महिने आहेत बाळांनो. जेव्हा तुम्ही हे चांगलं कॉलेज सिलेक्ट केलं तेव्हाच तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये जाणार. चांगल्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्ही चांगले प्लेसमेंट घेणार, चांगल्या कंपनीजमध्ये, ऑर्गनायझेशन्स मध्ये तुम्ही जाणार बाळांनो. म्हणून हे 3 महिने खूप तुम्हाला सिरियसली घ्यायचे बाळांनो. एन्जॉयमेंट मध्ये काढू नका प्लीज, है ना. कॉलेजमध्ये गेल्यानंतर एन्जॉयमेंटच आहे ना, असं प्रत्येक ठिकाणी म्हणतात, पण हे 3 महिने खरंच क्रुशियल आहेत बाळांनो तुमच्यासाठी. आणि या 3 महिन्यात पण सगळ्यात महत्वाची जी गोष्ट असते बाळांनो ती म्हणजे कॉलेज लिस्ट. कॉलेज लिस्ट मध्ये एक पण कॉलेज खाली वरती झालं बाळांनो, तुम्हाला जे चांगलं कॉलेज लागणार असतं, ज्याच्यामध्ये तुमचा नंबर लागणार असतो, ते सुद्धा तुम्हाला लागत नाही. तुमचं पर्सेंटाईल पण मॅच होतंय त्या कॉलेजला तरी ते तुम्हाला लागत नाही. फॉर एक्झाम्पल 50 कॉलेजेसची तुम्ही लिस्ट टाकली बाळांनो, 50 कॉलेजेसच्या लिस्टमध्ये तुम्ही 10 नंबरला डीवाय पाटील टाकून दिलं है ना, आणि 11 नंबरला तुम्ही पीसीसीओईला टाकलं. पीसीसीओईला तुमचा नंबर लागणार होता पण तुम्ही 1 नंबर खाली टाकून दिलं फक्त. ठीक आहे, डीवाय पाटीलची इथं सीएस टाकून दिली, पीसीसीओईची आयटी टाकून दिली. आयटी चांगलं होतं पीसीसीओईचं, तरी तुम्ही त्यांना 1 नंबर खाली टाकलं कारण तुम्ही सीएस ला वरती टाकून दिलं. तुम्हाला डीवाय पाटील भेटून जाईल, पीसीसीओई भेटणार नाही. पीसीसीओईचं कट ऑफ प्लेसमेंट खूप चांगलं आहे तरी ती तुम्हाला भेटणार नाही. काय मिस्टेक झाली? फक्त 1 कॉलेज खाली वरती है ना, 1 कॉलेज खाली वरती तुमचं ऍडमिशन कॅन्सल करून देतं आणि 1 कॉलेज व्यवस्थित टाकलं तर तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये पोहोचून जाणार, जरी तुमचे कमी पर्सेंटाईल असतील तरी. त्याचसाठी आपण महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केलेली बाळांनो. आता रजिस्ट्रेशन लवकरात लवकर क्लोज होणार आहेत. 2-4 दिवसात आपण बॅच क्लोज करू, म्हणून जे विद्यार्थी इच्छुक असतील आत्ताच एनरोल करा. जरी कमी पर्सेंटाईल असतील तरी महाराष्ट्रातलं एक बेस्ट कॉलेज क्रॅक करू, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो बाळांनो. तुम्ही लास्ट इयरचे विद्यार्थी बघू शकता ज्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते तरी ते आज महाराष्ट्राच्या टॉप टियर कॉलेजमध्ये सीएसआयटी मध्ये शिकताय बाळांनो. का रे बाळांनो? फक्त योग्य काउन्सिलिंग
काउन्सिलिंग केली, योग्य पर्सनल काउन्सिलिंग केली, योग्य पर्सनल काउन्सिलर कडून कॉलेज लिस्ट बनवून घेतली त्यांनी काउन्सिलिंग मध्येच, ठीक आहे. योग्य कॅप राऊंड खेळले, स्पॉट राऊंड खेळले, ILS राऊंड खेळले, कॉलेज बुकिंग व्यवस्थित केले, डॉक्युमेंटेशन पासून तर एंड पर्यंत स्पॉट राऊंड पर्यंत आम्ही त्यांच्यासोबत होतो, म्हणून कमी पर्सेंटाईलला पण एक चांगलं कॉलेज त्यांना अलॉट झालं बाळांनो. आणि अशी खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते, 98 99 पर्सेंटाईल होते, तरी ते आज थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय. का माहितीये? प्रत्येक गोष्ट स्वतःहून करायला गेले. जर तुम्हाला महाराष्ट्राच्या 350 कॉलेजेसचं नॉलेज आहे ना, तर प्रत्येक गोष्ट स्वतः करून घ्या. जर नाही आहे ना, तर प्लीज पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल करा. भले कुठूनही करा, पण करा तुम्ही, ठीक आहे. कारण आता तुमच्या समोर पूर्ण अंधार आहे बाळांनो, तुम्हाला काहीच माहित नाही गोष्टी कशा एक्झिक्यूट होणार आहेत. त्या अंधारामध्ये तुमचा हात पकडून तुम्हाला एक चांगल्या कॉलेज पर्यंत पोहोचवणार कोणीतरी असलं पाहिजे, ठीक आहे. आपल्या काउन्सिलिंग मध्ये इथं तुम्हाला डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड 1 2 3, फ्रीज, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट, मॅनेजमेंट, स्कॉलरशिप फीज, सगळ्या गोष्टी कव्हर्ड असतात बाळांनो, ठीक आहे. मागच्या वर्षी 2 ते 3 लाख रुपये फीज होती विद्यार्थ्यांची, आपण 0 केली. फक्त त्यांना व्यवस्थित त्यांच्यापर्यंत स्कॉलरशिप पोहोचवल्या बाळांनो, ठीक आहे. तेवढंच आपण काम केलं. खूप छोटंसं काम होतं, पण त्यांच्यासाठी खूप मोठी मदत झाली ती. आणि हेच गोष्टी असतात बाळांनो काउन्सिलिंग मध्ये. तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर नेमला जातो, ते नेहमी तुमच्या सोबत असतात. एनी टाइम तुम्ही त्यांना कॉल मेसेज करू शकता, ठीक आहे. सगळ्या क्वेरीज ते तुमच्या रिझॉल्व्ह करतात. तुमची कॉलेज लिस्ट तेच बनवतात. तुमचे पर्सेंटाईल, कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, कोणत्या ब्रांचमध्ये घ्यायचंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जातं कुठं तुमचा नंबर लागतोय, त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनते. तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सिटी सेलला सबमिट करायची असते, जेणेकरून एक कमी पर्सेंटाईलला पण आपल्याला एक चांगलं कॉलेज टार्गेट करता येतं, ठीक आहे. डेफिनेटली तुम्ही एनरोल करा बाळांनो. जरी हाय पर्सेंटाईल असतील, लो पर्सेंटाईल असतील, अजून सुद्धा 50% काम बाकी आहे. हे 50% व्यवस्थित केलं तर तुम्ही एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणार. तुमच्या आयुष्याचा प्रश्न मी परत सांगतोय, हा फक्त नेक्स्ट 4 वर्षाचा प्रश्न नाहीये बाळांनो, हा नेक्स्ट 20 वर्षाचा प्रश्न आहे. योग्य निर्णय घ्या. काही अडचण असेल या नंबरला व्हॉट्सअप करा. प्लीज कॉल रिसीव्ह करणे या क्षणी माझ्याकडनं पॉसिबल नाही बाळांनो. तुम्हाला काही अडचण असली व्हॉट्सअप करा, मी 24 तासात एकदा मेसेज बघूनच घेतो सगळे, ठीक आहे. चला आता सगळ्यात पहिले आपण फीज बद्दल, ओपन वाल्यांची फीज बद्दल बोलूया, ठीक आहे. ओपन वाल्यांची जनरली फीज 1 ते 2 लाखच्या दरम्यान व्हॅरी करते प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजची. 1 लाख ते 2 लाख. आता काही इंजिनिअरिंग कॉलेजची 90,000 पण असते, काही इंजिनिअरिंगची कॉलेजची 2,20,000 पर्यंत सुद्धा असते, ठीक आहे. पण आपण ऑन अँड ऍव्हरेज 1 ते 2 लाख रुपये मध्ये कन्सिडर करू शकतो बाळांनो एका वर्षाची तुमची फीज. राहणं खाणं वेगळं आहे ना, हॉस्टेल मेस वेगळं आहे, पण तुमचं फक्त कॉलेजची फीज तुम्ही 1 ते 2 लाख रुपये कन्सिडर करा. आता डिपेंडिंग कॉलेज टू कॉलेज व्हॅरी करतं. पण ओपन वाल्यांना पण फीज कन्सेशन भेटू शकतं का? 100% भेटू शकतं बाळांनो. 3 गोष्टी असतात तुमच्या फीज कन्सेशनसाठी. एक म्हणजे TFWS, एक म्हणजे EWS, एक म्हणजे EBC, ठीक आहे. EBC सर्टिफिकेट कोणाला भेटतं बाळांनो? जे ओपन मध्ये ज्यांचं आर्थिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे. EBC ला कट ऑफ बेनिफिट भेटतो का? नाही भेटत बाळांनो. तुम्हाला ओपनचाच कट ऑफ लागतो. पण फीज कन्सेशन भेटतं का? 100% भेटतं. EWS मध्ये काय असतं बाळांनो? तुम्हाला फीजचं पण कन्सेशन भेटतं आणि तुम्हाला कट ऑफचं पण कन्सेशन भेटतं. EWS तुमच्याकडे असलं पाहिजे स्टेटचं, सेंट्रलचं EWS चालणार नाही. गोष्ट समजते? त्यानंतर TFWS म्हणजे ट्युशन फीज वेव्हियर स्कीम. ही वेगळी काही कॅटेगरी आहे का? याला फीज कॅटेगरी कन्सेशन असतं का? नाही राहत बाळांनो. पण फीज कन्सेशन असतं का? 100% असतं बाळांनो, ठीक आहे. तुमची 100% फीज माफ होऊन जाते. 100% काहीच तुम्हाला द्यायचं नाही. EBC मध्ये तुमची 50% माफ होते बाळांनो. EWS मध्ये पण काही ना काही टक्केवारी तुमची फीज माफ होऊन जाते, ठीक आहे. पण आता ही चूक नका करू. एखाद्या कॉलेजमध्ये तुम्हाला CS भेटतंय ओपन कॅटेगरी मधून आणि तुम्हाला दुसऱ्या कोणत्या तरी कॉलेजमध्ये CS भेटतंय TFWS थ्रू, TFWS च्या सीटने. मग तुम्ही चुकून TFWS नका घेऊन ठेवू बाळांनो. जर कॉलेज खराब आहे, तुम्ही पहिली प्रायोरिटी कॉलेजला द्या, त्यानंतर फीजला द्या बाळांनो, ठीक आहे. फीज मॅनेज होऊन जाते, पण एक वेळा चांगल्या कॉलेजमध्ये गेलं तर तुम्ही आयुष्यभराचा तुमचा सुखरूप होऊन जाता बाळांनो गोष्टी, ठीक आहे. म्हणून TFWSच्या नादात तुम्ही खराब कॉलेज चूज नका करू, माझं एवढं म्हणणं आहे ना. TFWS चांगली स्कीम आहे. जर तुम्हाला चांगलं कॉलेज लागत असेल तरच TFWS ची सीट तुम्हाला अक्वायर करायची, कारण TFWSचं कट ऑफ ओपन पेक्षा जास्त जातं. गोष्ट समजते है ना. इथे तुम्हाला फीज कन्सेशन भेटतो बाळांनो आणि TFWS चे कट ऑफ ओपन पेक्षा जास्त असतं. EWS मध्ये तुम्हाला OBC इतकं कट ऑफ असतो आणि फीज कन्सेशन सुद्धा भेटतं. EBC मध्ये तुम्हाला काहीच फीज कन्सेशन भेटत नाही, पण तुमचं कट ऑफ फीज कन्सेशन कट ऑफ कन्सेशन काही नाही भेटत, पण तुमची फीज कमी होऊन जाते बाळांनो एकदम, है ना. हे झालं ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी फीज मध्ये. आता OBC आणि SCBC साठी बोलूया बाळांनो. आता फॉर एक्झाम्पल आपण ओपनची फीज 1 लाख रुपये पकडली है ना. 1 लाख रुपये ओपनची फीज पकडली. 1 लाख मध्ये समजा 80,000 रुपये तुमची याची फीज होती बाळांनो, ट्युशन फीज, आणि 20,000 रुपये तुमची डेव्हलपमेंट फीज असते, ठीक आहे. 2 प्रकारच्या फीज असतात, एक म्हणजे ट्युशन फीज आणि एक म्हणजे डेव्हलपमेंट फीज. आता या 80,000 मध्ये तुम्हाला 50% फीज ऑफ भेटते बाळांनो, कन्सेशन भेटतात. म्हणजे तुम्हाला फक्त 40,000 रुपये द्यायचे आणि टोटल तुम्हाला डेव्हलपमेंट फीज द्यायची असते, म्हणजे 60,000 रुपये तुम्हाला द्यायचे बाळांनो. जिथं ओपनला 1 लाख रुपये द्यायचे, OBC किंवा SCBC ला फक्त आणि फक्त 60,000 रुपये द्यायचे असतात. गोष्ट समजते, ठीक आहे. त्यानंतर
ओबीसी एसीबीसीचा समजला, अजून पण गोष्टी सांगायच्या, थोडं लक्ष द्या. ओबीसी आणि एसीबीसी समजलं, आता एससी आणि एसटी बद्दल बोलूया. जर ओपनची फीज 1,00,000 रुपये बाळांनो, 1,00,000 मध्ये काय आलं बाळांनो, 80,000 कोणतं ट्युशन फीज आणि 20,000 काय आलं तुमचं डेव्हलपमेंट फीज है ना. मेस हॉस्टेल वेगळ्या गोष्टी असतात, त्या कुठंच फ्री नसतात. ठीक आहे. आता या 80,000 मध्ये बाळांनो एससी एसटी मध्ये जर आहात तुम्ही, तर इथं किती माफ होतो माहितीये, 100%. तुमची फीज किती असते इथं, 0 रुपीज. तुम्ही म्हणणार डेव्हलपमेंट फीज तर द्यावीच लागेल. एससी एसटी वाल्यांना डेव्हलपमेंट फीज सुद्धा 100%, फीज किती असते 0. एससी एसटी वाल्यांच्या विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग आणि फार्मसी करण्यासाठी 0 रुपीज फीज लागते. पण केव्हा, ओबीसीला पण केव्हा 50% फीज लागेल. हे सगळे बेनिफिट केव्हा घेऊ शकता तुम्ही, जेव्हा तुमचं ऍडमिशन कॅप राऊंड मधून होईल. केव्हा होईल, कॅप राऊंड मध्ये. आणि कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी काय लागेल, व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवावी लागेल बाळांनो. व्यवस्थित काउन्सिलिंग केली तर तुमचं 10, 15, 20, 40% सुद्धा कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन पॉसिबल आहे, शक्य आहे. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो है ना. डेफिनेटली व्यवस्थित काउन्सिलिंग करा. 0 फीज मध्ये तुमचं ऍडमिशन होणार आहे बाळांनो. 2-4% सुद्धा ऍडमिशन होऊन जातं. जर 0 फीज मध्ये इंजिनिअरिंग होत असेल तर काय हरकत आहे तुम्हाला, है ना. तर व्यवस्थित हे पुढचे 3 महिने, म्हणून मी सांगतोय 3 महिने तुमचं फ्युचर डिसाईड करणार. ज्या विद्यार्थ्याने व्यवस्थित माहिती घेतली त्याच बरं होणार आहे. आता भरपूर विद्यार्थ्यांना या गोष्टी नसतील माहिती, ते फक्त फीजच्या नावाने ते ऍडमिशन नसेल घेत है ना. तर या चुका तुम्ही नका करू. आता एनटी किंवा व्हीजे साठी, एनटी व्हीजे किंवा एसबीसी साठी ओपनची फीज किती असते, 1,00,000 रुपये असते है ना. त्याच्यामध्ये काय सांगितलं मी, 80,000 रुपये काय असते तुमची डेव्हलपमेंट फीज, 20,000 रुपये काय असते तुमची 80,000 ट्युशन फीज, 20,000 काय असते तुमची डेव्हलपमेंट फीज है ना. आता एनटीच्या विद्यार्थ्यांना इथं किती द्यावं लागतं, 100% ट्युशन फीज माफ. एनटी साठी पण 100%, पण एनटीच्या विद्यार्थ्यांना 20K डेव्हलपमेंट फीज द्यावी लागेल. म्हणजे इथे तुमचे 20,000 रुपये तुम्हाला द्यावे लागतील. आता एससी एसटीला पण काही एखादा एक्झाम फॉर्म भरायचा असतो, त्याला 2,000 रुपये फीज लागते बरं का. पण तुम्ही असं नका कन्सिडर करू की मला 1 रुपया पण नाही द्यावा लागणार. 1,000-2,000 पेन्सिल घेणार, पेन घेणार, पेपर घेणार, तिथं तुमचे 1,000-2,000 जातील. थोडाफार लागतो खर्च है ना, खाय प्यायला लागेल तेवढा खर्च है ना. पण बघा तुमची फीस पूर्ण 0 आहे बाळांनो. फक्त तुम्हाला पेन्सिल, पेन, ट्युशन फी, एक्झाम फीज वगैरे द्यायला 2-4,000 रुपये वर्षाचे राहिले तरी तुमचं होऊन जाणार आहे. एनटी साठी तुम्हाला 20,000 मध्ये होऊन जाणार आहे. ओबीसी एसीबीसी साठी तुमचं 60,000 मध्ये होऊन जाणार आहे. ठीक आहे. पण कॉलेज टू कॉलेज फीज व्हॅरी करते. प्रत्येक कॉलेजची फीस 1,00,000 रुपये नाही राहत ओपनची, काहींची 1,50,000 पण जाते. मग ओबीसीची फीस त्यानुसार ऍडजस्ट होईल है ना. या गोष्टीला समजून घ्या. चला आता नेक्स्ट गर्ल्ससाठी 100% फीज माफ, ट्युशन फीज माफ. फक्त डेव्हलपमेंट फीज द्यावी लागेल का, येस डेव्हलपमेंट फीज द्यावी लागेल. किती 20,000च्या आसपास, 20% असते बाळांनो, 20,000च्या आसपास तुम्ही कन्सिडर करा. ठीक आहे. पण ती फ्री एज्युकेशन आहे बाळांनो गर्ल्सला सुद्धा. हॉस्टेल आणि मेस येस तुम्हाला मॅनेज करावं लागेल, पण गर्ल्स फ्री एज्युकेशन मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. केव्हा, जर तुमचं वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर, आणि तुमचं ऍडमिशन कॅप राऊंड मध्ये झालं तर. गोष्ट समजते. हे 2 एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्हाला मॅच करावं लागेल. तिसरी गोष्ट, तुम्ही गर्ल असणं गरजेचं आहे, बॉईजसाठी नाही है ना. बॉईजसाठी ईबीसी, TFWS किंवा ईडब्ल्यूएस है ना. तर हे होतं बाळांनो फ्री एज्युकेशन कॅटेगरी वाईज वगैरे सगळ्या गोष्टी. कॅटेगरी वाईज फ्री एज्युकेशन घेण्यासाठी महत्वाचा क्रायटेरिया म्हणजे कॅप राऊंड मधून ऍडमिशन झालं पाहिजे. आणि कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन पॉसिबल आहे बाळांनो. जरी तुमचे खूप कमी पर्सेंटाईल राहिले तरी पॉसिबल आहे कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन, जर व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवली, व्यवस्थित पर्सनल काउन्सिलिंग केली तर. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली बाळांनो, कॉमेंट सेक्शन मध्ये पण पिन केली आहे. जरी तुमचे हाय पर्सेंटाईल असतील, लो पर्सेंटाईल असतील, अजून सुद्धा 50% काम बाकी आहे. मी परत सांगतोय, जर तुम्ही बेस्ट कॉलेज लिस्ट बनवली बाळांनो तरच बेस्ट कॉलेजमध्ये जाणार. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे. 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड केलेली आहे. 8 वर्षापेक्षा जास्तचा एक्सपिरियन्स आहे. नक्कीच तुम्ही एनरोल करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. पूर्ण टीम तुमच्या सोबत असते, जेणेकरून तुमचं एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन झालं पाहिजे. कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला दिले जातील. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये बाळांनो. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.